आपलं स्वागत। प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या श्री संत कवी महिपती महाराज यांच्या यात्रा उत्सवाला आजपासून प्रारंभ होत आहे। 3 दिवस हा सोहळा श्री क्षेत्र ताराबाद येथे भरत असतो। आज सकाळपासून श्री संत महिपती महाराज यांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होती। सहभागी होणाऱ्या यात्रेकरूंना व दिंडीतील भाविकांना ठिकठिकाणी खिचडी, केळी, दूध व चहाचे वाटप देखील करण्यात येत होते। कॅमेरामन सुभाष कोंडेकर सह SGK न्यूज कोलार। आमचा गेली 6 वर्षापासून चालू आहे। खरं तर मदत म्हणजे देवभक्ताच्या भेटी अनुषंगाने म्हणजे स्वतः भगवान परमात्मा पंढरीवरून या ठिकाणी संत कवी महिपती महाराजांसाठी या ठिकाणी येतात। हजारो वर्ष अनेक वर्षाची परंपरा या ठिकाणी या ताराबाद क्षेत्राला आहे। खरं तर त्या निमित्ताने अनेक लोक भाविक वारकरी संत महात्मे या ठिकाणी महिपती महाराजांच्या दर्शनासाठी येतात, पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनासाठी येतात। त्या पाऊलखुणा उमटतात त्या बघण्यासाठी पण भरपूर लोक येत असतात। तर अमावस्येपर्यंत हा उत्सव चालतो। नवमी ते अमावस्या या कालावधीपर्यंत हा उत्सव चालत असतो। याच्यामध्ये नुसती यात्रा नाही आहे, तर याच्यामध्ये अनेक कीर्तनं होतात, सत्संग होतो, अनेक वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी लादले जातात। आणि या निमित्ताने आम्ही हरिदिनीच्या निमित्ताने म्हणजे एकादशीच्या निमित्ताने फक्त 1 दिवस या ठिकाणी दूध वाटप करत असतो। आता यो गोपाल काला आहे ना, कमीत कमी जवळजवळ 250 वर्षापासून ही परंपरा चालू आहे। आणि महिपती महाराजांचा दिंडी सोहळा ताराबादहून पंढरपूरला जात असताना परत पंढरपूरहून पायी पालखी ताराबादला येत असती आणि पांडुरंगाला घेऊन पालखी ताराबादला येत असती। स्वतः पांडुरंग महिपती महाराजांच्या भेटीसाठी ताराबादला येत असतात। आणि मग हा कार्यक्रम 3 दिवस एकादश, बारस आणि तेरस आजपासून हा कार्यक्रम चालू झालेला आहे। आणि बुधवारी गोपाल काला आणि दहीहंडी असा मोठा कार्यक्रम होत असतो। कमीत कमी 3 ते 4 लाख पब्लिक या गोपाल काल्याला उपस्थित असतं।